साहेब तुम्हाला फोन लावलो तुम्ही काय बोलला शिवसाहेबांना बोला शिवसाहेबांनी फोन नाही उचलले शिवसाहेबांनी कोणते फोन उचलले ना आम्ही येडे का सगळे आम्ही शांत बसतो आम्हाला हे करा तुम्ही लावले देणार घ्या शांततेत बसतो आणि तुम्हाला आमचं काय करायचं ते करा आमच्या गुन्हे दाखल करायचं साहेब तुम्ही गुन्हे दाखल करा लाठी हल्ला करा लाठी हल्ला करा काय करायचं ते करा फक्त आम्हाला आमचा आरोप काय ते सांगा काय आरोप आहे आमचा तुम्ही दुपारपासून तुमचा 5 वाजेपासून बसून ठेवला तुम्ही आम्हाला आमचा आरोप काय दिशाभूल करताय चर्चा एक करायची काम करायचे दोन मिनिटं शांत बसा रे 2 मिनिटं शांत बसा सगळ्यांनी कॅमेरे काढून शूटिंग करा सगळ्यांनी कॅमेरे काढून शूटिंग करा लाईव्ह करा खाली बस शूटिंग सर आधीच काही विषय नाही कामाच्या क्वालिटी साहेबाला बोलू दे नाही साहेब बोला सांगा सगळ्यांना सांगा समोर बोलला रे कुणी अजिबात आवाज करू नका रे आपण तेच ठरलं होतं का टेम्पररी त्याला हे करायचं पिलरचा विषय आपला संपला होता तरी सुद्धा पिलरचं काम चालू किमान 10 वेळेस मला जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे आपल्याकडे नगरपालिकेतून तिथं आधीच द्यायला मला शिकण्याची सगळं डॉक्युमेंट पाहिजे आता काम थांबवलं पहिलं मुद्द्याचं बोला आम्ही तिकडे जाऊ नाही मग ऐका 2 मिनिट ऐका साहेब ऐका साहेब आपली मीटिंग झाली बरोबर सकाळी मीटिंग झाली त्याच्यानंतर मी त्यांनी काम चालू कसं काय केलं याचा आम्हाला उत्तर थांबा उत्तर घेऊ मला नगरपालिकेने आता पत्र दिलेलं आहे की काम आता आपण थांबवलेलं आहे आता कलेक्टर साहेबांशी पण माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी पण ते सांगितलं की टेम्पररी फक्त ते जे काही बांधकाम त्या बांधकामाला सपोर्ट देण्यासाठी टेम्पररी स्ट्रक्चर फक्त आपण उभारू त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं सर्व कामकाज आपण पुढच्या काही दिवसांसाठी आपण बंद करतो तोपर्यंत तुम्हाला पण संधी त्याच्यामध्ये जर आपल्याला काही दाद मागायचे असेल साहेब ते ऐका ना परत सांगतो मी ते आम्ही करणारच आहे ते विषयांतर करूच नका तुम्ही बंद करा
मूळ विषय बंद करण्याबाबत मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्या लक्षात येत नाही ती अडचण आहे. साहेब चहा पाहिजे आम्ही ध्यानात घ्या. शिवसाहेबांना 10 वेळा फोन केला मी. संदीप भाऊ, आपली मीटिंग साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. मीटिंगमध्ये मी तुम्हाला एकटा येऊन भेटून काय उपयोग नाहीये. कंटिन्यू तुम्हाला सांगतोय ना, ह्या ज्या आता चर्चा आपण करतोय ना, या सगळ्या चर्चेसाठी वरिष्ठांशी बोलणं, बाकीच्यांशी बोलणं, हे करून इथे यावं लागतंय. माझा एकट्याचा निर्णय नसतो. तुमचं जे म्हणणं आहे ना की तुम्ही एकटे थांबू शकता, तुम्ही एकटे थांबू शकता, असं नाहीये. प्रशासन म्हणजे सगळे विभाग मिळून आहेत. किती वेळेस आपलं बोलणं चालू आहे कंटिन्यू? मला आता साहेबांशी बोलणं चालू आहे. ऐका आता की DYSP साहेब मला काय म्हटले, आमचा विषय त्याच्यात नाही, ते फक्त ऐका, ते मला काय म्हटले, तो विषय फक्त नगरपंचायतचा आहे. सर, तुमचं आणि आपलं किती वेळेचं बोलणं चाललंय? मांडवे साहेबांच्या मला 2 वेळा साहेब आता काम सांगू. तुम्ही दुपारी सांगितलं काम करते, काम परत चालू होतं. तुमची जी मागणी आहे ना, तुमच्या मागणीच्या या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी जे बोलणं गरजेचं आहे ती पार्श्वभूमी पूर्ण तयार करून सगळ्याशी बोलून नंतर आम्ही इथं आलो. तुम्हाला जे वाटते का नाही की आम्ही निवांत बसलोय कुठेतरी, तुम्ही इथं या देऊन बसलाय, असं नाहीये. कंटिन्यू सगळे फोन चालू आहेत. तुम्ही मला राणे साहेबांशी बोलणं करून दिलं, मी वैयक्तिक त्यांच्याशी 2दा बोललोय अगोदर, साहेबांशी सुद्धा बोलणं झालंय. असं नाहीये तुम्हाला आम्ही टाळतोय किंवा काय, फक्त योग्य सगळ्यांशी कानावर घालून निर्णय घेणं हा पार्ट याच्यामध्ये आहे. तुम्ही जे म्हणताय वरच्या मीटिंग मध्ये काय ठरलं होतं मी बोलण्यापेक्षा इथं साहेब आहेत, बडगुजर साहेब आहेत, PI साहेब आहेत, मी जर बोललो तर तुम्हाला वाटेल की मी बाजू एखाद्या ह्याची लावून धरतोय, असं अजिबात नाहीये. साहेब बोलतील, तुम्ही स्वतः होता. इथं निर्णय झाला, काम बंद करायचं, तरी पण काम चालू कसले होते? ही संस्था तुमची आहे ना. बडगुजर साहेब सांगतील, PI साहेब सांगतील किंवा हे सगळ्यांनी मिळून काम करायचं असतंय. सगळ्यांशी चर्चा करूनच तो निर्णय घेणं अपेक्षित होतं, म्हणून सगळ्यांनी चर्चा करत होतो. सगळ्यात तुमचं म्हणजे काय होतं, जबाबदार संस्था तुमचीच आहे ना. वळसे साहेब, जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय का? साहेब नाही पडत आम्हाला. विभागाची चर्चा करून निर्णय व्हायला पाहिजे का एका व्यक्तीने निर्णय घ्यायला पाहिजे? नाही पडत. घटना घडली कधी सर? काल घटना काल घडली. घटना घडल्यानंतर तुमची मंडळी जागेवर गेली, परिस्थितीची पाहणी केली, परिस्थितीचं गांभीर्य पाहिलं. संध्याकाळी मी पोलीस स्टेशनला होतो. सगळ्या कार्यकर्त्यांची, रात्री जेवढे कार्यकर्ते होते, आम्ही सांगितलं की आमच्या बाजूने हिंदू मुसलमान हा वाद नाही, आमच्या बाजूने कुठलाही आम्हाला तणाव तयार करायचा नाही, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट करू द्यायची नाही, आमचं 100% प्रशासनाला सहकार्य आहे. रात्रीची भूमिका अशी होती की तुम्ही त्याच्यातल्या परिस्थितीचं गांभीर्य पहा, प्रांत साहेबांना घ्या, ॲडिशनल एसपींना घ्या, DYSPंना घ्या, आणि तुम्ही जागेवर त्यांची पाहणी करा, त्याचं गांभीर्य पहा. गांभीर्य पाहिल्यानंतर आपण निर्णय घेऊया. तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं की आम्ही तोपर्यंत कलेक्टर साहेबांना एक पत्र देतो. कुठलं पत्र? की जोपर्यंत त्याची आर्किओलॉजिकल सर्वेकडून काही पाहणी होत नाही, त्याची प्रोसिजर होत नाही, तोपर्यंत तुम्ही काम बंद ठेवा. त्या भूमिकेतून तुम्ही सकाळी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर कालचा अख्खा दिवस, सकाळची पाहणी केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो. यामधल्या कालखंडामध्ये तुम्हाला जी चक्र फिरवायची होती ती तुम्ही का फिरवली नाही? बैठकीनंतर अंतिम असं ठरलं त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली की त्या ठिकाणी जैसे ती स्थिती ठेवा. तुम्ही जे कॉलमचा हट्ट करते कॉलम करू नका. उलटा आम्ही सांगतो का भले ते दुसऱ्या समाजाचं जरी प्रार्थना स्थळ असलं तर ते पडायला नको म्हणून तुम्ही त्याला तात्पुरते सपोर्ट लावा. तात्पुरते सपोर्ट लावा. आम्हाला कोर्टामध्ये जाण्याची संधी मिळेल. कोर्टामध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका मांडतो. तुमची भूमिका एवढीच अपेक्षित होती की सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य पाहून तुम्ही त्या ठिकाणी कालचा अख्खा दिवस, आजची दुपारी आपण किती वाजेपर्यंत होतो? 1:30-2 वाजेपर्यंत होतो. 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रशासनाला संपर्क करून या सगळ्या विषयाला फ्रेमवर्क करता आलं नाही का? बरं, एवढं त्या ठिकाणी ठरलं होतं की तुम्ही तात्पुरते सपोर्ट लावा, बांधकाम बाकीचं काही करू नका. त्याच्यानंतरही जेव्हा तिथं बांधकाम चालू राहते, किती जणांचं रेकॉर्डिंग आहे तुमच्या हातात, त्यांना CCTV मध्ये अजूनही त्यांचं मला वाटतं हाताने कॉन्क्रीट काढून काम चाललंय. कामगार सोडून त्यांचे समाज बांधव काम करत होते. तुम्ही मला एक सांगा, आपल्या चर्चेमध्ये आणि काम आता पण चालू आहे. शिक्षक आपल्या चर्चेमध्ये जर असं असेल की आमच्याशी चर्चा एका बाजूला ठेवायची आणि तिकडं बांधकाम चालू ठेवायचं, तर ही सगळी मंडळी तर घोषणा देतात. आम्ही तुम्हाला आजही सांगतोय शिक्षक असंच चाललंय. श्रीकांतजी, ह्या सगळ्या मुलांच्या भावनेचा विचार करा. ह्या सगळ्या मुलांनी लॉ अँड ऑर्डरला जेवढं मेंटेन ठेवलंय त्या भावनेचा विचार करा. कालपासून ज्या प्रोसिजर आम्ही फॉलो करतोय
ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांशी टेक्निकली आपण चर्चा करतोय, ज्या तुमच्या अडचणी आम्ही समजून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण निष्कर्ष काय काढतोय की तात्पुरता सपोर्ट लावा. तुम्ही तात्पुरता सपोर्ट लावण्यासाठीची त्या ठिकाणी यंत्रणा लावण्यापेक्षा तुम्ही तर हाताने माल काढून तुम्ही फुटिंग भरताय. ती कशासाठी भरली जाते सर? ही सगळी मुलं यांच्या भावना काय होतं, दोन गोष्टी एकवारच्या चर्चेमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली त्या भूमिकेपेक्षा वेगळी आता भूमिका जागेवर सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही आमच्याशी चर्चा करताय, समोरच्या व्यक्तींना त्यांची भूमिका चालवण्यासाठी तुम्ही मुभा देताय, असा सगळ्यांचा आता अर्थ होतोय. ह्या मुलांचा बांध जर तुटला, आज जे.पी. वळसे पाटील याला तुडवून जातील, प्रमोद बान केल्यानं तुडवतील आणि संदीप बान केल्यानं आमच्या अंगावर तुडवून जातील. आमची अडचण समजून घ्या. ही सगळी मुलं केवळ आणि केवळ त्या प्रत्येकाच्या भूमिका आमच्याशी जोडलेल्या आहेत आणि कुठेतरी संयमाची भूमिका आहे. मुळात त्याच्यात होतंय काय, तुमचं प्रशासन म्हणून जे सहकार्य जे संवेदनशील पातळीवर पाहिजे, तुम्ही दुपारपर्यंतची भूमिका धरली, त्या भूमिकेप्रमाणे तुम्ही किती खालचा विभाग केलेला आहे. सरच सांगते काय सर कॉम्प्लीट करू नका ना. माझ्यापेक्षा अधिकारवारी नसतात, तुम्ही सांगा आपण काय हालचाली केल्यात किंवा काय नाही. या सगळ्या मुलांची चर्चा सगळ्यांना मी जे बोलतो मान्य आहे का? ह्या सगळ्या भूमिकेमध्ये ऐका रे, माझी आता सगळ्यांच्या वतीने विनंती आहे, शिवसाहेब आमची जो बदलण्यामध्ये आहे सगळ्या मुलांच्या वतीने विनंती करतो, सगळ्यांच्या वतीने विनंती करू का? दुपारच्या झालेल्या चर्चेला तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी अंमलबजावणी करा. दुपारी जे ठरलंय तिथं कोणत्याही कॉन्क्रीटचे कॉलम करून तुम्हाला काही लगेच त्याच्यावर लोड देता येणार नाही. तुम्ही तात्पुरते सपोर्ट द्या, आम्ही तुमच्या इतकी त्या वस्तूची काळजी घेतोय. मग ते तुम्ही सपोर्ट देण्यासाठीच यंत्रणा राबवली पाहिजे. जर ती राबवली जात नसेल, समोरचा समाज जर मनमानी करत असेल, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर देखील कॉन्ट्रॅक्टर इंदोर आहे, काम करतो राजू ना. आमचं म्हणणं एकच आहे, टक्केवारी आहे. काय आमच्या सगळ्यांच्या वतीने एकच म्हणणं आहे, त्या ठिकाणी जर लॉ अँड ऑर्डर आमच्याकडून जर समजा त्या ठिकाणी बिघडली गेली तर मग अशी संदीप भाऊ म्हणजे त्याप्रमाणे आमच्या गुन्हे दाखल करा. आणि लॉ अँड ऑर्डर त्या ठिकाणी बांधकाम चालू ठेवून जर त्यांनी बिघडवली आणि ह्या सगळ्या पोरांनी जर उद्या काही वाकडं पाऊल उचललं, त्यांच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हे आता दाखल करा. तशी त्यांना नोटीस द्या की जर तुम्ही आता तात्काळ जर बांधकाम बंद केलं नाही आणि जर आमच्या सांगितलेल्या निर्देशांचं जर तुम्ही पालन केलं नाही, तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तर आता तुम्ही सोल प्रॉपर्टी ऑफ युअर्स जोपर्यंत त्या ठिकाणी बांधकाम करून तुम्ही त्यांना हँडओव्हर करत नाही, जो काही तुमचा उपक्रम आहे तोपर्यंत तुमचे अधिकार त्या ठिकाणी लागू होतात. आता त्या ठिकाणी त्या दर्ग्याचे जी कोणती ती ट्रस्ट आहे, ती ट्रस्ट आता जोपर्यंत बांधकाम होते तोपर्यंत ते मालक नाहीत, ते संयोजक नाहीत, ते मॅनेजर नाहीत. मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे, तुमची यंत्रणा लावा. आणि या सगळ्या मुलांच्या वतीने मी पुन्हा एकदा सांगतो, लॉ अँड ऑर्डर समोरच्या समाजाने हातात घ्यायला उपयोग नाही. तुम्ही अजूनही त्यांची सुरू असणारी बांधकामं तुम्ही थांबवा आणि त्यांना तुम्ही नोटीस देऊन ती बांधकामं थांबवा. हे सगळ्यांना मान्य आहे का? आणि हे जर होणार असेल तर आम्हाला तुम्ही आता त्या पद्धतीने पेपरवरची नोटीस द्या, तुम्ही घोषित करा, आम्ही आता घोषित करू. आणि होणार नसेल जर त्यांना तुम्ही उद्या तशी नोटीस जर देणार नसेल आत्ताच्या क्षणाला की जर तुम्ही बांधकाम थांबवलं नाही, तुमची जर मनमानी केली, तुम्ही जर कायदा हातात घेतला तर नाईलाजाने नगर प्रशासन तुमच्यावर फौजदारी कारवाई करेल. अशी तुम्ही त्यांना नोटीस जर देणार असाल, तसं जर समज देणार असाल तर आम्ही या ठिकाणी उठतो. अन्यथा इथं रात्रीचे 12 वाजले आणि सकाळचे उद्या दुपारी 12 वाजले तर काही अडचण नाही. बरं, माझा असा प्रश्न आहे का तिथं आता त्या समाजाची जे 200-300 मुलं उभी आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही जमावबंदी लागू करावी अशी आमची 2 दिवस कारण की शनिवार रविवार काय करणार माझी म्हणणं तुमच्या अधिकारामध्ये. आणि शनिवार रविवार तर सर तुम्ही सुट्टीवर असणार, मग तुम्ही आम्हाला अशी उत्तरं देणार की शनिवार रविवार सुट्टी आहे आम्हाला. साहेबांनी सांगितलं 144 लागू होईल. दोन मिनिटं रे, सगळ्यांनी एकदा
सगळे कृपया शांत राहा. ऐका रे, महत्त्वाचं चाललंय. देतील तो निर्णय मला मान्य असेल. साहेब फक्त अधिकारी साहेबांना बोलू द्या, कारण तुम्हाला असं वाटतं की मी एकेरी आहे, एक बाजू घेतोय मी, असं काही नाहीये. साहेब निर्णय देतील. फक्त सर ना एवढ्या मुलांनी तुम्हाला फोन केला तर तुम्ही एक फोन बघा, आता दुपारी आपल्या शिष्टमंडळासोबत काही चर्चा झालेली, आता परत त्याची विरुद्धी मी करणार नाही, कारण जी चर्चा आमची झालेली या चर्चेचा तपशील आम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतलेली, तर पत्रकार परिषदेच्या वार्तालापामध्ये आम्ही सर्व त्या गोष्टी क्लिअर केलेल्या. परंतु एकूणच आता ही परिस्थिती पाहता आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता याच्यामध्ये आपण आता दोन निर्णय त्याच्यामध्ये घेतोय की ज्या आपल्या वादांकित दर्ग्याचं काम आपल्या परिसरामध्ये सुरू आहे, तर त्या स्ट्रक्चरला आता पुढं भविष्यामध्ये इमिजिएट पुढच्या काही लगेच दिवसांमध्ये काही त्याच्यामध्ये काही धोका निर्माण होऊ नये म्हणून फक्त टेम्पररी स्ट्रक्चरचं काम नगरपालिकेच्या वतीनं ठेकेदार त्या ठिकाणी करेल, अशा पद्धतीच्या लेखी सूचना आपण त्या ठेकेदारांना देऊ. बरोबर आहे. पहिला मुद्दा म्हणजे काय, याचा असा आहे की टेम्पररी स्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी तात्पुरते आधार लावून त्या बांधकामाला खाली पडणार नाही याची काळजी घेणे, याला टेम्पररी स्ट्रक्चर आपण म्हणतो. तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण उभं राहू. जे काही टेम्पररी स्ट्रक्चर म्हणजे आपण जे लाकडी बांबू राहून जे काही स्लॅब उभं करतो त्याच्याऐवजी त्या ठिकाणी त्याचा स्लॅब मोठा आहे, त्याला कॉलम जे लोखंडी सपोर्ट, त्याच्या टेक्निकल कंपनी येत आहे, ती कंपनी त्यामध्ये एक्सपर्ट आहे, ती कंपनी ते सपोर्ट लावेल. ते सपोर्ट अशा पद्धतीचे असतात की ज्यावेळेला खालून यांचं काम आपण जे कोर्टामध्ये जाऊन जी काही भूमिका मांडतोय आणि जे काही आपल्याला आक्षेपार्ह वाटतंय, उद्या जर आपल्या शंकांचं निरसन झालं तर त्यांचं पुढचं काम चालू करण्यासाठी आपण 1 मिनिट देखील त्यांना अडवणार नाही. तोपर्यंत तात्पुरतं टेम्पररी स्ट्रक्चर, टेम्पररी कुठलं तात्पुरते सपोर्ट, त्याला एक एजन्सी नगरपंचायत त्या ठिकाणी नेमणूक करेल. त्याच्यासाठी त्वरेच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत. मागाशी मी जे पवार साहेबांशी बोलत होतो, कार्यकर्त्यांना असा कदाचित गैरसमज होऊ शकतो की शिक्षकांना आतमध्ये का घेतलंय. त्या येणाऱ्या यंत्रणेची पवार कुठे आहे, त्या येणाऱ्या यंत्रणेची त्यांनी माझ्यासमोर 3 वेळा फोन केले. उद्या किती वाजता येतात ते? 9:30 वाजता उद्या ती यंत्रणा येईल आणि उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये पाहणी केल्याबरोबर त्वरित त्याच्यावरच्या हालचाली त्यांनी करायच्यात. ही जबाबदारी नगरपंचायतची राहील. उद्या 8 दिवस जर हालचाली झाल्या नाही, ते जर स्ट्रक्चर खाली पडलं त्याला नगरपंचायत जबाबदार आहे. बरोबर. आम्हाला जी कोर्ट प्रोसिजर करायची ती प्रोसिजर करेपर्यंत माननीय प्रांत साहेब म्हटल्याप्रमाणे तात्पुरतं म्हणजे लोखंडाचे बांबू लावून ते सपोर्ट तात्पुरतं आधार देणे. हा पहिला मुद्दा मला वाटतं सर्वांचा. आणि आता सर जे कॉन्क्रीटचं जे काम झालंय, 1 मिनिट, जे कॉन्क्रीटचं जे काम आतापर्यंत झालं स्टेटस को आपण ठेवूया, त्याच्यामध्ये वाढ घट काही त्याच्यामध्ये होणार नाही. आणि दुसरी गोष्ट या सुरुवातीला जर काही बाकीचं मटेरियल जर त्यांनी मोबिलाइज केला तर आपण कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊ टाकून ते मटेरियल जे काय असेल ते साईडवरून ते बाजूला काढा. हा 2 नंबरचा मुद्दा. 3 नंबरचा मुद्दा की ह्या घटनेमुळे जी काही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली त्या ठिकाणाच्या परिसरामध्ये तातडीनं जमाबंदी लागू करण्याचा प्रस्ताव मला असं वाटतं पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेला आहे. तो आदेश आपण पारित करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या ठिकाणी परत विनाकारण गर्दी होऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याचं जे काय आहे तर तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार. तर मला असं वाटतं ह्या 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं आता एकमत व्हायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे विनाकारण आता सर्वांनी एकमत करायचं का? कालपर्यंत जशा पद्धतीनं आपण सर्वांनी सहकार्य केलेलं उद्यापासून टेम्पररी स्ट्रक्चर करण्यासाठी जेवढं मनुष्यबळ लागणार आहे मला असं वाटतं
आपापसामध्ये बोलू नका कृपया. आता ते शेवट माननीय प्रांत महोदयांनी कालपासून जो विषय उभा राहिला, ज्या विषयामध्ये कळत नकळत हिंदू समाजाच्या धार्मिक भावना देखील जोडल्या गेल्या, आपल्या डोळ्यासमोर जे काही थोडीशी शंकेचं एक वादळ निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कायद्याच्या चाकरीत राहून काल संध्याकाळपासून पोलीस प्रशासनाच्या महसूल प्रशासनाच्या संपर्कात आहोत. दुपारपर्यंत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक होती. मगाशी सीओ साहेब म्हटलं आपण त्यांच्या भावनेचा आदर करूयात. त्यांना त्यांच्या वरिष्ठांचं काहीतरी मार्गदर्शन घ्यावं लागलं असेल, त्याच्यामध्ये आपण फार खोलात जायची काही गरज आता तर राहिली नाही. प्रांत साहेबांनी त्यांच्याकडे असणाऱ्या अधिकारांचा वापर करून ते काम आत्ता तत्क्षणी आहे त्या स्थितीत थांबवलेलं आहे. पुढं कोणताही सिमेंटचा वापर करून कोणतेही काम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सगळं सिमेंट आणि तत्सम बिल्डिंग मटेरियल तिथून उचलण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सोबतच त्या दर्ग्याला भविष्यात काय अडचणी येऊ नयेत म्हणून त्याला जे सपोर्ट द्यायचे ते सपोर्ट देण्यासाठीचे देखील त्यांनी त्या ठिकाणी सूचना संबंधित एजन्सीला दिलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना होत्या त्या ठिकाणी समोरचा समाज जमू नये आणि आपणही जमू नये म्हणून त्या भागाच्या 100 मीटर अंतरामध्ये 144 तुम्ही लागू करता हे तुम्ही घोषित केलेलं आहे. आमच्या दृष्टीनं सगळे महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आलेत, पण याच्यामध्ये आमची एक विनंती अशी राहील, हे सगळं तुम्ही करत असताना आमच्या बाजूने 100% कायद्याला आम्ही समर्थन आणि सपोर्ट देणार आहोत का? आणि दुसरा एक मुद्दा अजून राहिला की याच्यामध्ये तुम्ही मागणी करा या ज्या या प्रकरणाची संबंधित कागदपत्रांची आपल्याला गरज आहे सर्टिफाईड कॉपी काढून घ्या. मी बोलले ना त्याचं पत्र आणि त्याच्यामध्ये मग ज्या आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या साहेबांनी पारित केलेल्या आदेशांना जर आपण जर पालन करतोय तर आपण हीच विनंती साहेबांनी करू का हे समोरच्या पक्षाने देखील पालन करावं. कायदा सुव्यवस्था आणि मंचरची आत्ताची संस्कृतीची बीन आहे ती त्यांनी जपावी. समोरच्या पक्षाला देखील आपण साहेबांच्या माध्यमातून हे आव्हान या ठिकाणी करू आणि जर भविष्यात काही जर अडचणी आल्या तर त्याला प्रशासन म्हणून त्यांनी त्यांच्या पातळीवरती हँडल करावं. त्यांना सांगा आजच्याच काय बंद आहे तुमचं इमर्जन्सी विषयामध्ये देतो आम्ही म्हटल्यानंतर बंदच करायला सांगितलं अर्ज केल्यानंतर असं नका म्हणू की मालकाला विचारल्यावर मग तुम्हाला कागद असं नका. यापूर्वी तुम्ही हे केलेलं आहे म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट आपल्या बाजूने प्रमुख मध्ये बोलू नका. आपल्या बाजूने तुम्ही त्यामध्ये बोलू नका. आपण प्रशासनाला सहकार्य करू आणि सगळ्यांना विनंती करू सगळ्यांनी शांततेने राहायचं. कोणत्याही सोशल मीडिया काहीचा वापर करायचा नाही. त्यांनी आता आपल्याला शब्द दिलेला आहे, आपण पण त्यांना सहकार्य करू आणि शांतता प्रस्थापित करू. आणि कुणी त्या घटनास्थळी जाऊ नका. आतापर्यंत 44 लागू आपल्यामुळे काही वादन करू असं कुणी करू नका ही सगळ्यांना विनंती. आमचं म्हणणं आहे कुणी गेलं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपले तिन्ही मुद्दे आपल्याला जे हवे होते ते त्यांनी सांगितलेले आणि त्याप्रमाणे ते त्याच्यावर स्टिक राहतील. उद्यापासून ते तिथे 144 लागू करतील. त्यामुळं नगरपंचायत सोडून आता जर पत्र आलं तर ते आताच करणार आहेत. सकाळी आलं तर ते सकाळी करणार आहेत. पण त्यांचं पोलीस संरक्षण
बंदोबस्त आपला असणार. बंदोबस्त तिथं असणार आहे. त्यामुळे त्याचा ऐका तुम्ही आता तिथं फक्त बंदोबस्त लावा. आता जर पत्र आलं 144 तर आतापासूनच आम्ही करा. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे इथून शांततेत जावा. जे यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यावर स्टिक राहणार आहे. आता फक्त तुमचे डॉक्युमेंट्स काढणारे कोण दोघं जण आहे त्यांची नावं सांगून द्यावं, म्हणजे उद्या आपले कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रशासनाचं आपण अभिनंदन करू. आपण जे मुद्दे मांडले ते निश्चित आणि प्रति जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक मंचर यांना पत्र केलं की सदरचं काम आम्ही ते ठेकेदार आहे त्यांना बंद करायला सांगितलं. ठेकेदारांना ते पत्र दिलंय का काय? दिले ना, पत्र दिले त्यांना. मग आता पुढे परिस्थिती काय? ते नक्की काम बंद झालंय का काय सांगा? नाही, आता त्याला अजून तर पत्र म्हणजे ठेकेदाराला दिले, त्याच्यानंतर ते पोलीस सल्ला जाईल आणि त्याच्यानंतर नगरपंचायतच्या अधिकाऱ्याने नगरपंचायत जाऊन बंद करेल. आपलं बांधकाम चालू आहे, नगरपंचायतीच्या बांधकाम करायचं ठिकाणी होतं, टेंडर होतं बरोबर. म्हणजे आयोजन कसं आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालं होतं काय सांगा? याचं मला 60 लाखाचं टेंडर निघालं, पण त्याच्या व्यतिरिक्त शिवसाहेबांचं म्हणणं आहे की जे आता जे काम आत्ता सध्यास्थितीत जे करताय, जे कॉलमवर आहे तर ते आमच्याकडं नाही, ते त्यांचं करतात असं शिवसाहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे ते पोलिसांच्या समोर आणि साहेबांच्या समोर ते सत्ता बोलली त्याचंच ते आता ते पत्र देतात. काम चालू आहे पावणे 8 वाजता थांबवणं गरजेचं आहे का? आणि गरजेचं आहे तर का? नाही, गरजेचं आहे किंवा नाही हे आता तुम्ही प्रशासन, कारण आम्हाला तिथे काही गोष्टी आढळल्यानंतर आम्ही तक्रारी केल्या. त्यानंतर आता हा सगळा अधिकार नगरपंचायत विचारा त्यांना, अधिकारी आहे तिथं त्यांना विचारा ते काम बंद करावं की नाही करावं, त्यांच्या अखेरीत येते. आता सर काम बंद झालं त्याच्यामध्ये काय पुढं फायदा काय वाटतो? नाही, फायदे तोट्याचा विषय नाही आहे. आमची मागणी काय आहे, पूर्णतः विभागाने तिथं यावं, सविस्तर तिथं सगळं सर्चिंग करावं आणि तिथं काही पुरावे भेटतात की नाही भेटतात त्यांनी पाहावं. काही पुरावे भेटले तर त्यांनी तसा अहवाल द्यावा आणि नाही भेटले तर तसा अहवाल द्यावा. तुम्हाला बोलवलं स्वतः दाखवलेलं आहे काय नाही असं बोललं जातं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं, पण त्या ठिकाणी आता सद्यस्थित मंदिराच्या अवशेषावर जे अवशेष असतात, जे वीट बांधकाम पुरातन, तर सध्या फक्त एकच आहे. त्याचं जर खोदकाम पुरातत्व विभागाने केलं तर ते व्यवस्थितपणे ते दिसून येईल सगळं, आणि ते दिसल्यानंतर पुरातत्व विभाग आणि महसूल ते करतील ते त्याचं काम. प्रमोद बांधकीला हिंदुत्व अधिकारी.